दर्शक बांधवांनो, आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे। आता आपण पनवेल रस्त्यावरून जे कर्मनगरी वसाहत आहे त्या ठिकाणी मुख्य रस्त्यावरती आहोत। या ठिकाणी रस्त्याची पूर्णतः चाळण झालेली आपण बघू शकताय आणि आपण बघू शकता ह्या ठिकाणी पनवेल ते मुंब्रा आणि ह्या रस्त्यावरती पूर्णतः वाहतूक ठप्प होते आणि इकडे कर्मनगरीकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याची पूर्णतः दयनीय अवस्था झाल्याची दिसून येते आहे। आणि या ठिकाणी 5 वर्षापूर्वी जो सिमेंट कॉन्क्रीट रस्ता बनला होता त्या रस्त्याची आता वाताहत झाल्याचे दिसून येते। आपण बघू शकता या ठिकाणी मोठी मोठी अवजड वाहनं या ठिकाणी येऊन या ठिकाणी जो एकता वजन काटा आहे या एकता वजन काट्यावर अवजड वाहनं येऊन ह्या रस्त्याची पूर्णतः चाळण झालेली आहे। सिमेंट कॉन्क्रीट रस्ता असताना सुद्धा या रस्त्याची पूर्णतः वाता झालेली आहे। रस्ता पूर्णतः खराब झालेला आहे, जीर्ण झालेला आहे। आणि आपण बघू शकताय सिद्धेश्वर वार्ता न्यूजच्या माध्यमातून प्रत्येक गावाची खबर फक्त आणि फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज वर। आपला रस्ता आहे तो रस्ता पूर्णतः खड्डेमय झालेला आहे। पूर्णतः रस्त्यावरती दगड टाकलेत ते पूर्णतः ओपन दिसत आहेत आणि रस्त्याचं विकासीकरण झपाट्याने होत आहे असं म्हणणाऱ्यानं थोडस विचार करूनच बोललं पाहिजे, कारण विकास निधी या ठिकाणी कोणत्या प्रकारचा आलेला नाही असं समजतं। 14 गावातील जे काही पिंपरी मधील कर्मनगरी वसाहत आहे, वसाहतीचं आपण बघू शकता 5 वर्षापूर्वी हा सिमेंट कॉन्क्रीट रस्ता बनलेला होता। पूर्णतः याची चाळण झालेली आहे बघू शकताय आपण। आणि जाणारा येणाऱ्या वाहन चालक असतील, दुचाकी असतील, 4 चाकी असतील, रिक्षा चालक असतील यांची पूर्णतः कंबरड मोडलेला आहे रस्त्यावरून जाताना, कारण सिमेंट कॉन्क्रीट रस्ता होऊन सुद्धा या ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत। आणि या ठिकाणी जो न्यू एकता वजन काटा आहे या वजन काट्याच्या माध्यमातून अनेक अवजड वाहनं या ठिकाणी येतात आणि रस्त्याची नासधूस होते, रस्ता जीर्ण होतो आणि अवजड म्हणजे 10 टन, 20 टन, 30 टनाच्या गाड्या या ठिकाणी जातात आणि रस्त्याची पूर्णतः चाळण झालेली आहे बघू शकताय। पूर्ण पुढे एकता नगरी आहे, कर्मनगरीच्या बाजूला अनेक वसाहती आहेत, त्या ठिकाणी वसाहतीच्या माध्यमातून आपण बघू शकताय हा रस्त्याची झालेली चाळण आणि हा रस्ता पूर्णतः जीर्ण झालेला आहे। यामध्ये मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत आणि कालच विनोद पाटील ग्रुपवरती मोठे कमेंट आल्या होत्या की रस्त्याची पूर्णतः चाळण झाली आहे, विकास कधी होणार आहे। आणि विकासाच्या माध्यमातून फक्त गप्पा मारणाऱ्या लोकप्रतिनिधींनी गप्पा मारल्या, पत्रकाराला बाईट दिल्या आणि विकास मात्र शून्य झालेला आहे। आपण बघू शकता या ठिकाणी खड्डे झालेले आहेत आणि खड्डे झाल्या कारणानं ह्या जे काही सदनिकाधारक आहेत, त्रिशूल असेल, बाकीच्या सगळ्या सदनिकाधारक असतील, त्या बिल्डिंग मधले वसाहतदार असतील, सदनिकाधारक असतील, त्यांना ये जा जाण्यासाठी खूप तारेवरची कसरत करावी लागते आहे। आणि ती कसरत कधी बंद होणार, त्यांची जे वाताहत होत आहे ते वाताहत कधी कमी होणार आणि हा कर्मनगरी तो पनवेल द्रुतगती महामार्गावरती जो रस्ता कधी बनणार, ह्या रस्ता बनण्याची वाट हे कर्मनगरीकर बघत आहेत। परंतु येथील लोकप्रतिनिधी म्हणजे स्थानिक आमदार असतील, खासदार असतील, ह्या लोकप्रतिनिधींना आता तरी ह्या गावाला, ह्या 14 गावापैकी पिंपरी गाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या कर्मनगरीला निधी द्यावा आणि निधी देऊन ह्या गावाचा विकास करावा एवढं त्या लोकांचं मत आहे। परंतु ह्या गावातील लोकांना रस्ता नाही, पाणी नाही, शिक्षण नाही आणि त्या अनुषंगाने खूप मोठा वाताहत ह्या लोकांची होत आहे। आणि त्याच अनुषंगाने स्थानिकांनी थोडासा स्थानिक लोकप्रतिनिधींनी विचार करावा आणि विचार करून ह्या ठिकाणी येऊन त्या स्थानिक लोकांची प्रतिक्रिया घ्यावी, त्या स्थानिक लोकांना सांगावे की बाबा रे, या गावाचा विकासासाठी आम्ही निधी प्राप्त करून देतो, निधीची मागणी करतो, परंतु जर तळ्यात नसेल तर मळ्यात आणि गळ्यात कुठून येईल हे पण पाहणं तितकंच महत्वाचं ठरू शकणार आहे। स्थानिक आमदार महोदय, हे आपण बातमीचं वार्तांकन बघत असाल तर हे आपण चित्र बघतोय, परंतु या ठिकाणी तुम्ही येऊन प्रत्यक्षात येऊन त्या रस्त्याची पाहणी करावी, त्या लोकांना, कर्मनगरीतल्या लोकांना पाणी भेटतंय का, त्या मुलांना शिक्षणासाठी इथून जी गाडी पकडावी लागते, बस किंवा रिक्षा काही असेल, ती रिक्षा पकडताना त्यांना जीव आपला मुठीत धरून प्रवास करावा लागतोय सन्माननीय आमदार महोदय। आणि ह्या रस्त्यावरती ह्या लोकांना जे काय रस्ता बनला होता, रस्ता हा पूर्णतः खड्डेमय झालेला आहे आणि इथं अनेक प्रकारचे अपघात मुख्य रस्त्यावर झालेले आहेत, अनेकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। आपण बघू शकता या ठिकाणी हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता होता, तोही पूर्णतः त्या रस्त्याची पूर्णतः चाळण झालेली आहे, खड्डेमय रस्ता झालेला आहे, तोही सीसी म्हणजे सिमेंट कॉन्क्रीट रस्ता सुद्धा खड्डा झालेला आहे। त्यामुळं या
या रस्त्यावरून अनेक प्रकारचे अवजड वाहनं येतात आणि अवजड वाहनं येऊन या रस्त्याची वाहतात होते. आपण त्या अवजड वाहन एकता काटा जी आहे वजन काटा, त्या वजन काट्याला पण समज द्यावी आणि या ठिकाणी त्या वजन काट्यामुळे अनेक प्रकारचे अपघात या ठिकाणी होतात आणि अपघात होऊन अनेकांना आपला प्राण गमावे लागलेले आहेत. त्याच अनुषंगाने आपण सन्माननीय आमदार राजेश मोरे साहेब आपण या ठिकाणी येऊन कर्मनगरीच्या नागरिकांची मत प्रक्रिया जाणून घ्या, त्यांची वाताहत जाणून घ्या आणि त्या वाताहतीला आपण सर्वस्वी जिम्मेदार आहात, जबाबदार आहात. आपण लोकप्रतिनिधी आहात. जे आश्वासन दिले होते ते आश्वासनाचे फक्त आपण आश्वासन देऊन तोंडाला त्यांचे पानं पुसल्याचं समजतंय आणि स्थानिक जे काही सज्जधारक आहेत आपल्यावरती खूप नाराज आहेत. विकास होईल की भकास होईल हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरू शकणार आहे. दर्शक बांधवांनो, प्रत्येक गावाची खबर आपल्या सिद्धेश्वर वार्ता न्यूजवर. दर्शक बांधवांनो, आपल्या या बातमीचं वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर.